नमस्कार, मी अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून तुमचं स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी माऊली पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। मंडळी, 2024 मध्ये मार्गशीर्ष महिना कधी सुरू होणार आहे, तसेच एकूण गुरुवार यावर्षी किती आलेले आहेत, शेवटच्या गुरुवारी एकादशी आलेली आहे, त्यामुळे उद्यापन कधी आणि कसं करावं, उपवास कधी सोडावा, पूजा कशी मांडावी आणि या दिवशी पूजा मांडावी की नाही, साहित्य कोणकोणते घ्यावे याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, तुम्हाला आपले व्हिडिओ जर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअरही करा। तर मैत्रिणींनो, यंदा 2024 मध्ये कार्तिक महिन्याची अमावस्या आहे ती शनिवारी 30 नोव्हेंबर रोजी 11:29 सुरू होत आहे आणि ही अमावस्या दर्श अमावस्या असेल। कार्तिक अमावस्या रविवारी सकाळी 11:51 समाप्त होणार आहे। तर उदय तिथीनुसार अमावस्या तिथी रविवारी आलेली आहे आणि त्यानंतर 2 डिसेंबर 2024 म्हणजे सोमवारी मार्गशीर्ष महिना प्रारंभ होईल। तर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकूण 4 गुरुवार आलेले आहेत। तर पहिला गुरुवार हा 5 डिसेंबर रोजी असणार आहे, त्यानंतर दुसरा गुरुवार हा 12 डिसेंबर रोजी असेल आणि तिसरा गुरुवार हा 19 डिसेंबर रोजी असणार आहे। तसेच चौथा गुरुवार 26 डिसेंबर रोजी असेल। या 26 डिसेंबर रोजी सफलता एकादशी ही आलेली आहे। तर आपल्या घरामध्ये बऱ्याच महिला तसेच पुरुष एकादशीचे पारायण तसेच एकादशीचे व्रत आचरण करत असतात। तर बऱ्याच महिलांच्या मनात असाही प्रश्न येतो की एकादशीच्या दिवशी मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारची पूजा मांडावी का, उद्यापन कधी करावं, तसेच उपवास कधी सोडावा। तर याविषयी सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात। तर शेवटच्या मार्गशीर्षच्या गुरुवारी म्हणजे चौथ्या गुरुवारी एकादशी आलेली असली तरी गुरुवारची म्हणजेच मार्गशीर्ष गुरुवारची पूजा नेहमीप्रमाणे आपण विधीपूर्वक जशी पूजा मांडतो, म्हणजेच प्रत्येक गुरुवारी जशी आपण छानशी पूजा मांडतो तशीच पूजा आपल्याला मांडायची आहे आणि पंचोपचारे विधिवत पूजा आपण संपन्न करावी। आणि एकादशीचे व्रत भगवान श्री विष्णूंना समर्पित असते। तर या दिवशी आपल्याला घरातील बाळकृष्णाची मूर्ती असेल तर त्या मूर्तीचीही पूजा आपण विधिवत करावी, किंवा तुमच्याकडे जर प्रभू श्री रामांची मूर्ती असेल तर तुम्ही त्याचीही पूजा केली तरीही चालेल। तर मैत्रिणींनो, या शेवटच्या मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन देखील आपण करत असतो। तर ते कसे करावे, तर 7-5 सुवासिनी आपण बोलवत असतो आणि त्यांची ओटी भरून मग आपण त्यांना अल्पोपहार म्हणा किंवा गोडाधोडाचं जेवण करत असतो। तर ज्या महिला एकादशीचे व्रत करत नसतील अशा महिला मग त्या तुम्ही 5 किंवा 7 महिला घरी बोलावून गोडाधोडाचं जेवण तुम्ही त्यांना द्यावे आणि त्यांची ओटी भरून हळदी कुंकू करून मग त्यांचा नमस्कार करावा। आणि समजा जर घरातील महिलेचे एकादशीचे व्रत असेल किंवा उपवास असेल तर त्या महिलेने दुसऱ्या दिवशी उपवास हा सोडावा। या गुरुवारच्या दिवशी आपण जे पंचामृत बनवतो ते पंचामृत आपण प्रसाद स्वरूप ग्रहण करावं आणि पूजेचे उद्यापन संपन्न करावं आणि दुसऱ्या दिवशी पूजेमध्ये वाहिलेली जी फळं असतात ती आपण प्रसाद स्वरूप खावीत आणि जे तुम्ही पूजेमध्ये वापरलेले पानं असतील, फुलं असतील किंवा अक्षदा असेल त्याचे आपण वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन हे करावं। अशा प्रकारे उद्यापन आपण पूर्ण करावं। उद्यापनाच्या दिवशी प्रत्येक सुवासिनीला तुम्ही मग त्या 5 किंवा 7 बोलवायच्या आहेत, त्यांना आपण एक फळ, मग ते तुम्ही केळी असेल किंवा तुमच्याकडे जेही उपलब्ध फळ असेल ते तुम्ही द्यावं आणि मार्गशीर्ष गुरुवार व्रताची जी पुस्तिका असते त्याची एक प्रत प्रत्येक सुवासिनीला आपण द्यावी। तसेच हळदी कुंकू लावून त्यांना लक्ष्मी स्वरूप मानून नमस्कार करावा। आणि तुम्हाला जर अल्पोपहाराचा कार्यक्रम करायचा असेल किंवा गोडाधोडाचं जेवण बनवून त्यांना जेव घालायचं असेल तर ते आपल्या इच्छेनुसार यथाशक्ती आपण करावं आणि उद्यापन हे संपन्न करावं। त्यासोबतच तुम्ही एखादी भेटवस्तूही त्या महिलांना देऊ शकता किंवा तुम्ही एखादं गुलाबाचं फूल त्या सुवासिनींना द्यावं। अल्पोपहारामध्ये तुम्ही मसाला दूध असेल किंवा जे तुम्हाला योग्य वाटेल तसा बेदा तुम्ही करावा। मैत्रिणींनो, या दिवशी एकादशीचे व्रत न करणाऱ्या महिला जर तुम्हाला मिळाल्या नाहीत किंवा तुमच्याकडून
बोलावणं झालं नाही तर तुम्ही काय करावे तर एकादशीचे व्रत करणाऱ्या महिलांना जर घरी बोलावणं तर एकादशीचे व्रत करणाऱ्या महिलांना जर घरी त्या आल्या तर त्यांना प्रसाद स्वरूप आपण जे पंचामृत केलेलं असतं त्याचा प्रसाद द्यावा आणि एक फळ द्यावं. आणि मग दुसऱ्या दिवशी म्हणजेच बारसेच्या दिवशी, कारण एकादशीच्या नंतर बारस येत असते, तर या बारसेच्या दिवशीही तुम्ही सुवासिनी महिलांना घरी बोलावून गोडाधोडाचं जेवण बनवून खाऊ घालू शकता, तरीही चालेल. अशा प्रकारे मार्गशीर्ष गुरुवारचे उद्यापन शेवटच्या गुरुवारी आपण यथाशक्ती संपन्न करावं. मैत्रिणींनो, अशा प्रकारे मार्गशीर्षचे गुरुवार किती, त्याचबरोबर आपण उद्यापन कधी करावं, ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ, आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर बेल आयकनही क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. आणि तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारू शकता. श्री स्वामी समर्थ.